मॅथ्समध्ये आपण पाहतो ना, मॅथ्सचे बेसिक टूल कुठले आहेत? जनरली आपण जेव्हा स्कूलमध्ये मॅथ शिकायला चालू करतो त्यावेळेला आपल्याला काय काय सांगितलं जातं? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे 4 बेसिक टूल्स आहेत मॅथचे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग पुढं जेव्हा आपण पुढं पुढं जात राहतो त्यावेळेला मग आपल्याला काय करावं लागतं? तर मग मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं, ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं की पुन्हा फॅक्टर पडणे, एलसीएम काढणे, कॉमन काढणे, या काही गोष्टी नंतर ॲड होतात. तर ते सगळे बेसिक टूल्स आहेत जे आपण स्कूलमध्ये शिकतो. फॅक्टर पाडणे, त्याच्यामध्ये मग काही टाईप आहेत. फॉर्म्युल्याचा वापर करून आपण फॅक्टर पाडतो. बऱ्याच वेळेला आपण क्वाड्रॅटिकचा वापर करतो, सिंथेटिकचा वापर करतो. हे सगळे बेसिक टूल्स आहेत मॅथ्सचे. हे सगळ्यांना येणं आवश्यकच आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये असाल, 11th असाल, 12th असाल, तर तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना, की मॅथ्स जमण्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे असं ज्याला मी म्हणतो त्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील, बेसिक टूल्स जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला मॅथ जमेल. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे आणखीन मॅथ येण्यासाठी? तर ते जास्त महत्त्वाचं आहे. हे जर समजा बेसिक कन्सेप्ट ठीक आहे, ते तर यायला पाहिजेच आणि ते काय अवघड पण नाही आहे, ते काय आपण स्कूलमध्ये शिकलेलं असतं. पण त्याच्याशिवाय मॅथमध्ये आणखीन चांगलं परफेक्शन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, काय पाहिजे? तर त्यात कॉन्सन्ट्रेशन हा एक महत्त्वाचा भाग असतो. जिथं आपण शिकतो ज्या क्लासमध्ये, तर त्या क्लासमध्ये जे टीचर आपल्याला शिकवतात तर त्यांचं मन लावून ऐकणे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणे, आपलं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन असणं हे सुद्धा मॅथ येण्यासाठी खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मुलं त्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. टीचर शिकवत असतात त्यावेळेला मग फार सिरियसली त्याकडे ऐकत नाहीत, बघत नाहीत, बाजूच्याला बोलत बसतात. या कारणानं मग कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. आणि मॅथमध्ये त्यानंतरचा पॉईंट कुठला आहे? रेग्युलॅरिटी. रेग्युलॅरिटीला एवढं का महत्त्व आहे? त्याचं कारण असं की मॅथमध्ये सगळी लिंक आहे. म्हणजे मॅथ तुम्ही जेव्हा शिकायला चालू केलं तेव्हापासून ते जो आता सध्या जे काही शिकतात तोपर्यंत कुठं ना कुठं प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक मेथड कुठं ना कुठं कनेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर तिची लिंक तुटली, रेग्युलर नसाल, समजा तुम्ही आज क्लास केला, उद्या नाही आले, परवा आले, तर मध्ये जो गॅप पडतो त्या गॅपमध्ये बऱ्याच गोष्टी राहून जातात. कारण की ते ते सगळं लिंक आहे. कालचं, आजचं, उद्याचं, परवाचं सगळंच हे कनेक्टेड आहे. त्यातला कुठलाही एखादा दिवस मिस झाला तर निश्चितपणे त्याचा परिणाम अंडरस्टँडिंगवर होतो, आपल्या समजण्यावर होतो. हे मला पहिल्यांदा इथे सांगायचं आहे. आणि दुसरं मॅथसाठी काय आवश्यक आहे? तर प्रॅक्टिस. प्रॅक्टिस ही म्हणजे सोडवलेले प्रॉब्लेम वाचून प्रॅक्टिस होत नाही किंवा टीचरने सोडून दिलेलं पाहून एखादा व्हिडिओ बघून पण प्रॅक्टिस नाही होत. जोपर्यंत आपण स्वतः करत नाही, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत ती प्रॅक्टिस झाली असं आपण म्हणत नाही. आणि दुसरं एक काय होतं की प्रॅक्टिस मुलं करतात, पण ती प्रॅक्टिस कशी असते? बघून करतात प्रॉब्लेम. जे अगोदर एका ठिकाणी सोडवले असते तेच पुन्हा कॉपी करून दुसरीकडे ठेवतात. तर त्याला प्रॅक्टिस नाही म्हणत. तुम्ही जेव्हा एखादा प्रॉब्लेम न बघता सोडवता, तेव्हा ती प्रॅक्टिस असते. मग आता न बघता सोडवता म्हणजे काय? समजा मग काही जण म्हणतील आम्हाला नाही आलं तर मग न बघता कसं सोडवणार? मग तुम्ही ते सोडवलेलं बघून घ्या एकदा, दोनदा, तीनदा आणि नंतर मग न बघता सॉल्व्ह करा. म्हणजे निश्चित तुम्हाला त्या गोष्टीचा बेनिफिट मिळेल असं मला वाटतं.